हॅलो. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर एक नाटक लिहिण्याचं काम मी केलं. या नाटकाचं शीर्षक आहे वेदोक्त विजयी छत्रपती शाहू महाराज. त्याचं मनोगत लिहिताना मी काय लिहिलं ते जरा आपण समजून घ्या, म्हणजे पुढं त्यानंच जेव्हा कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदानी क्षत्रिय म्हणून मानपत्र दिलं त्यावेळी ते काय म्हणाले हे आपल्या लक्षात येईल. हे मनोगत लिहिताना मी असं लिहिले छत्रपती शाहू महाराज हे भारताला निसर्गाने दिलेले महान वरदान होते. भारतात हजारो राजे होऊन गेले, पण क्रांतिकारी राजा असे त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजाचे वर्णन इतिहासाने केले नव्हते. इतर राजांपेक्षा ते अधिक बुद्धिमान आणि संवेदनशील होते. त्यामुळेच त्यांनी प्राप्त परिस्थितीचे जोखड झुगारण्याचा प्रयत्न आपल्या सर्व शक्तीनिशी जन्मभर केला. हेच त्यांचे क्रांतिकारकत्व. भारताची धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती आज 21व्या शतकातही बदलत नसून ती भेदभाव करणारी, माणुसकीहीन, शोषणजीवीपणाचे पाशशैल करण्यास तयार नाही. हे संवेदनशील मनुष्य कसे सहन करेल? या देशाला ब्राह्मण्यग्रस्त मुठभर लोकांची विकृत जीवनशैली ज्या प्रकारचे जीवन बहाल करते, त्याविरुद्ध अगदी चार्वाकापासून आधुनिक काळातील डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, डॉक्टर गौरी लंकेश यांच्यापर्यंत सर्व मानवतावाद्यांनी, निरीश्वरवाद्यांनी, समतावाद्यांनी जीवतोड संघर्ष केला. हा इतिहास आहे. याच इतिहासाचे एक पान छत्रपती शाहूंनी लिहिले. ते पान होते वेदोक्त प्रकरणाचे. प्रस्तुत नाटकात छत्रपती शाहू महाराज वेदोक्ताच्या लढ्यात विजयी झाले, तरी ते वेदोक्त पुराणोक्त वादात अडकून पडलेले नाहीत. देव, धर्म, परंपरा, रूढी यातही अडकलेले नाहीत. ते समतेचे अनन्यसाधारण उपासक आहेत. ब्राह्मण्य विरोधी, ब्राह्मण्य निर्मित विधिनिषेध, उच्च नीच अशा तकलादू बंधनाच्या पलीकडे ते गेलेले होते. मुक्त आकाशात स्वच्छंद भरारी घेणाऱ्या पक्षासारखे स्वतंत्र जीवनाचे स्वप्न सर्वांसाठी पाहणारे ते मुक्तात्मा होते. त्यांना समजून घेण्याचा एक प्रयत्न या नाटकाद्वारे मी केला आहे. या नाटकाद्वारे छत्रपती शाहू महाराजांचे अंतरंग समजण्याला मदत झाली, तरी उद्देशपूर्ती झाली असे मला वाटेल. आता त्यांनी केलेलं जे मानपत्र वाचनाचं भाषण आहे, त्या भाषणाचाच अंश आपल्यापुढे मला ठेवायचं आहे. या भाषणातून त्यांचं व्यक्तिमत्व स्पष्ट व्हावं अशा इच्छेने हे लिहिलेलं आहे. त्यांना लॉर्ड कर्झननी दिलेल्या निकालानंतर लॉर्ड कर्झनकडे केलेल्या अर्जावरती लॉर्ड कर्झननी असा निकाल दिला की शाहू महाराजांचं म्हणणं ठीक आहे. त्यांनी जे राजोपाध्याचं वतन खालसा केलं होतं, त्यांनी जप्त केलं होतं, ते बरोबर आहे. कारण ते व्यवस्थित अशा प्रकारे काम करत नव्हते. ज्या कामासाठी त्यांना हे वेतन दिलं जात होतं, जी वतनदारी दिली जात होती, ते सगळं चुकीचं होतं आणि ते आपले कर्तव्य करण्याला राजोपाध्याय चुकलेले आहेत. म्हणून शाहू महाराजांनी जे त्यांचं वतन काढून घेतलं ते योग्यच आहे असा निकाल लॉर्ड कर्झननी दिल्यानंतर कोल्हापुरातल्या ब्रह्मवृंदांचे सर्व प्रयत्न थांबले आणि त्यांनी मग शाहू महाराजांना
तुम्ही क्षत्रिय आहात अशा प्रकारचं मानपत्र देण्याचा कार्यक्रम घडवून आणला. हा नाईलाजाने केलेलाच प्रकार होता हे आपल्या लक्षात येत असेल. ठीक आहे, त्यावेळी छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले त्याचा त्यांच्या भाषणाचा अर्थात हे भाषण त्यांचं व्यक्तिमत्व लक्षात घेऊन लिहिलं गेलेलं आहे. त्यावेळी केलेलं त्यांचं भाषण आज उपलब्ध नाही, तरीसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यामुळे प्रकाश पडेल अशी अपेक्षा आपण करूया. ते म्हणतात, माझ्या प्रिय बांधवांनो, मी आपणासारख्या विद्वान विचारवंतांपुढे काय बोलणार हा मला प्रश्न पडला आहे. बरे, काही बोलण्याची गरज तरी आहे काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहेच. काय घडले ते आपणाला माहीत आहेच. जे घडले ते समाजहिताच्या दृष्टीने गैर होते, म्हणून नाईलाजाने आम्ही मैदानात उतरलो. वेळ आली म्हणून सांगतो, वेदोक्त पुराणोक्त अशा वादात मला पडायचे नव्हते, पण मी अनपेक्षितपणे या वादात ओढला गेलो. ही गोष्ट माझ्यापुरतीच राहिली असती तर ती कधीच जगापुढे आली नसती. मला पूर्वीपासून आमच्यासाठी म्हटले जाणारे मंत्र पुराणोक्त आहेत हे माहीत होते, पण माझ्या दृष्टीने आंघोळ महत्त्वाची होती, मंत्र नव्हे. वेदोक्त मंत्र म्हणजे साबण आणि पुराणोक्त मंत्र म्हणजे अंग घासण्याचा दगड असे काही नाही. भटजी नेमलेला आहे, त्याला काहीतरी काम हवे, एवढाच त्या मंत्र म्हणण्यामागील हेतू निदान माझ्या दृष्टीने तरी होता. शिवाय मी प्रजापालक राजा आहे. समाजात गट आणि तट पाडून भांडणे लावणे कोणाही सुज्ञ राजाला परवडण्यासारखे नाही. तथापि जेव्हा एखादी गोष्ट समाजापुढे येते तेव्हा मात्र आपणाला योग्य बाजू कोणती ते ठरवून त्या बाजूला खंबीरपणे उभे राहावेच लागते. राज्यकर्त्यांना परमार्थ पाहावा लागतो. आता हेच पहा की मी हा विषय जेथल्या तेथे ठेवला असता तर मला गेल्या 6 वर्षात झाल्या त्या वेदना सहन कराव्या लागल्या नसत्या. पण त्यामुळे समाजाचा अधःपात होतो असे वाटल्यामुळे अयोग्य बाजूवर दंड थोपटून हल्ला करण्याची वेळ आली व तो आपद्धर्म आहे असे आम्ही मानले. सामान्य मनुष्य गप्प राहतो तेव्हा अन्याय त्याच्या पुरता राहतो, पण राजाला गप्प राहून चालत नाही, कारण तो समाजाचा प्रतिनिधी असतो. त्यातूनही क्षमावीरस्य भूषणम या तत्वानुसार आम्ही 4-5 वर्षे गप्प राहिलो, पण भारतमंत्री लॉर्ड कर्झनपर्यंत तक्रार करण्याची हिंमत आमचा नोकर दाखवतो असं दिसल्यावर त्याच्याशी 2 हात करण्याची इच्छा, आम्हाला इच्छा नसतानाही 2 हात करावे लागले. जय पराजयाची चिंता अशावेळी करायची नसते, कारण प्रजेला योग्य दिशा देण्यासाठी वाटेल तो त्याग राजानं करायचा असतो. तरी पुष्कळ वेळा वाटायचं की हा खटला राजोपाध्यांनी जिंकावा, कारण त्यांच्या आयुष्यात याहून मोठं ध्येय कोणतं असू शकणार आहे. आमच्या जीवनात अनेक ध्येयही असतात आणि त्यांची सिद्धीही होत असते, पण राजोपाध्ये हरले, दिल्लीचे लढाईसुद्धा हरले. त्यांना वाटलं नसेल इतकं दुःख मला त्यामुळं झालं. बिचारा राजोपाध्ये चिथावणीखोर ब्राह्मण्यवादी ब्राह्मणांचा बळीचा बकरा ठरला. माझी पूर्ण सहानुभूती त्याला आहे. बंधूनो, मी ईश्वरनिष्ठ होतो, पण आज नाही. हे जग अनेक दुःखांनी भरलेलं आहे, त्यामुळं ते ईश्वरनिर्मित नाही असं मला वाटतं. आणि त्यापुढे जाऊन ईश्वर ही कल्पना शोषणासाठी धूर्त लोकांनी आपल्या सुपीक डोक्यातून काढली असे मला वाटते. जातीसुद्धा हुशार लोकांनी करून सुमार बुद्धीच्या लोकांच्या वाटणीला हलक्या जाती देऊन त्यांचे हजारो वर्षे मुक्तपणे शोषण चालू केले.
माणसाला शोषणमुक्त जीवन प्राप्त करून देणं हेच राजाचं खरं कर्तव्य आहे आणि मी त्या दृष्टीनेच वाट चालत आहे. आपण आपल्या जातीचे वेळ डोक्यातून काढून टाकून सगळा समाज एक बनवला पाहिजे. त्यासाठी शिक्षण प्रसार, व्यापार उद्योगाची वाढ, शेती सुधारणा, उदार व प्रगत कायदे कानून, आर्थिक समानतेचा आग्रह, रोटीबेटी व्यवहाराचे प्रचलन इत्यादी कार्यक्रम आम्ही हाती घेत आहोत. समाजातील शेवटचा घटक जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत छत्रपतींना विश्रांती घेता येणार नाही. बंधूंनो, आज जातीव्यवस्थेने समाजातील ऐक्य नाहीसे केले आहे. उच्च नीचतेची रोगट कल्पना माणसांची बुद्धी भ्रष्ट करते, त्याला विवेकहीन बनवते. अशी व्यक्ती माणुसकीला पारखी होते. त्याच्या मनावर विषारी अहंकाराचा प्रभाव पडून व्यक्तिशः त्याचे नुकसान होतेच, पण त्याच्या सहवासात येणारे अन्य लोक हीनतेच्या भावनेने ग्रासले जातात व त्यांच्यातील अंगभूत निरोगी संवेदना, भावना, कलाप्रेम इत्यादी खुरटून जातात. हे दोन्ही पक्षी होणारे नुकसान हा समाजाचा एक प्रकारचा घात आहे. तो होऊ नये म्हणून राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी जाती निर्मूलनाच्या कार्याला प्रारंभ केला आहे आणि आपण आज येथे उपस्थित सर्व घटक लोक या कार्यात मला साथ द्याल असा मला विश्वास वाटतो. आताच कोल्हापूरचे उदारमतवादी पुरोगामी दृष्टीचे नारायण शास्त्री सेवेकरी यांनी मनोगत व्यक्त करताना ज्या मानसिक उन्नतीची, मनोविकासाची गरज प्रतिपादित केली ती सामाजिक प्रगतीसाठी फार आवश्यक आहे. धर्म काय, रूढी काय, कर्मकांड काय आपण मांडली तरच ती आपल्या मागे लागतात. आपण मांडली नाही तर त्यांचा आपल्याला त्रास होणं शक्य नाही. ईश्वराविषयी मी पुष्कळ वेळा विचार करतो, पण मला तरी ईश्वर ही एक शक्ती आहे हे पुष्कळ वेळा पटतच नाही. लोक ईश्वराला सर्व शक्तिमान मानतात, पण मी तसे मानत नाही. कारण तो आपल्या कायद्याने बांधलेला एक कैदी आहे. म्हणून देवावरील श्रद्धेलाही काही अर्थ नाही आणि पूजे अर्चेलाही काही अर्थ नाही. ईश्वर सर्व व्यापक आहे असे म्हणता तर मला सांगा, माणसाला त्रास देणारी जी ठिकाणे आहेत तेथे ईश्वर आपली शक्ती का दाखवित नाही? मला शूद्र म्हणून संबोधले नारायण भटाने मानसिक त्रास दिला. तेथे व्याप्त असलेल्या ईश्वराने नारायण भटाला ताबडतोब सद्बुद्धी द्यायला हवी होती. सज्जनांना अनेक ठिकाणी अशा व्यथा सहन कराव्या लागतात, तेव्हा हा सर्व व्यापक कुठे जातो? भक्तीने ईश्वर प्रसन्न होतो, त्याची पूजा अर्चा केल्यावर तो पावतो. पण याला पुरावा काय? आमचे न्यायमूर्ती पुराव्याशिवाय एकही मुद्दा मान्य करीत नाहीत. मग ईश्वर पावतो हे आम्ही बिनपुराव्याचे कसे मानायचे? त्यात पुन्हा पुरोहिताची लुडबुड आहेच. आई आणि मूल असे भगवंत आणि भक्त यांचे नाते मांडतात, तर मी विचारतो की यांच्यामध्ये पुरोहितासारख्या तिराईत माणसाची गरज काय? जगाचा इतिहास पाहिला तर युरोपमध्ये या पुरोहितशाहीने राजसत्तेला नेहमी आव्हान देण्याचे काम केले. आपले वर्चस्व राज्यसत्तेने मानावे असा निंद आणि ओंगळ प्रयत्न करून प्रजापालनाच्या कार्यात अडचणी निर्माण केल्या आहेत. आपल्या देशातील पुरोहित वर्गही काही कमी नाही. ऋषीमुनी कधीही दरबारात आले की राजाने त्यांना आपल्या आसनावर बसवल्याच्या कथा रचलेल्या आहेत. ऋषीमुनींचा आदर करायला काय हरकत नाही, पण त्यांची योग्यता नको पाहायला. मला हरिश्चंद्र राजाची गोष्ट आठवते. त्याने दरबारात आलेल्या विश्वामित्राला आपण स्वप्नात तुम्हाला राज्याचे दान दिले होते असे म्हटले आणि लोभी विश्वामित्राने म्हणे त्याचे राज्य खरोखर त्याच्याकडून काढून घेऊन हरिश्चंद्र राजाला देशोधडी लावले. या ऋषीपेक्षा दरोडेखोरी चांगला. अशा ऋषीमुनींच्या किंवा पुरोहितांच्या मध्यस्थीने जर देव मिळणार असेल तर तो देवही नको आणि तो पुरोहितही नको. यातून सुटका करून घेणे फार आवश्यक आहे. राजकीय गुलामगिरी एक वेळ चालेल,
पण देवधर्माची ही मानसिक गुलामगिरी अत्यंत जीवघेणी आहे असे आजकाल मला वाटू लागले आहे. मला त्याचबरोबर देवधर्म कर्मकांड यांचा बडेजाव उच्चवर्णीय समाज हेतुपूर्वक समाजावर चालवतो व तो त्यांच्या जगण्यासाठी फार मदत करतो असे वाटते. आमचा श्रमजीवी वर्ग देवाधर्माचे थोतांड उभे करीत नाही, पण बहुतेक उच्चवर्णीय या थोतांडावर जगणारी, श्रम न करता पोसली जाणारी बांडगुळे आहेत. देवधर्माच्या कल्पनेखाली समाजाला सतत कसे ठेवता येईल याचा विचार ती करतात. या एकाच उद्योगात घर कासतात. दुर्दैवाने विद्याहीन समाज बरोबर या धूर्तांच्या जाळ्यात अडकतो. मला महात्मा ज्योतिराव फुले यांचे याबाबतचे विचार महत्त्वाचे वाटतात. पुरोहित वर्गाचे बंड प्रत्येक राजाने मोडले पाहिजे, मग त्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागेना. जर समाजाला पुरोहित फारच आवश्यक वाटला तर प्रत्येक जातीने आपला पुरोहित निर्माण करून या धर्मकर्मबुद्धीचा कंडू आपल्याकडून शमवावा. पण कोणत्याही परिस्थितीत इतिहासाने जी स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे नव्या जगाला दिली आहेत त्यांची उपेक्षा होऊ नये. आपले सर्वांचे कल्याण त्या थोर तत्त्वांच्या दिशेने जाण्यातच आहे. बंधूंनो, माझ्या हितशत्रूंनी शेवटचे हत्यार म्हणून माझ्या चारित्र्य हननाचे प्रकार सुरू केले आहेत. आपण हे प्रकार यथाशक्ती विरोध करून बंद पाडाल अशी आशा बाळगून आपण मला वेदोक्ताचे अधिकार बहाल केल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. या प्रसंगी आपण शेवटी माझे पराक्रमी युगपुरुष पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.